राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे। असून अडचण नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे। कशी पाहूया। राष्ट्रवादीच्या बैठकीला मलिकांची हजेरी। नवाब भाईंमुळे असून अडचण नसून खोळंबा। मलिक दादांसोबत भाजपची भूमिका काय? नवाब मलिक सांगा कुणाचे असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय। ईडी कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय। हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते। मात्र नवाब भाईंमुळे अजितदादांच्या अडचणी वाढल्या। मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केलाय। आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे। विधान परिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिकही हजर होते। याबाबत पत्रकारांनी जेव्हा अजित पवारांना विचारणा केली तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते तुम्हीच पहा। दादा, नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा, नवाब भाई आपके साथ? नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही हे यातून स्पष्ट दिसलं। तर कोर्टानं मला मीडियाशी बोलण्यास मनाई केली असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। कोर्ट के आदेश से मुझे बोलने पे मनाई है। कोर्टाने बोलण्यावर मनाई दिलेली मला। बोलण्यावर मनाई आहे। दरम्यान मलिकांवरून आता विरोधकांनीही अजितदादांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे। आता कोण कोणाला जवळ करतोय, कोण कोणाला मिठी मारतोय हे काय मी बघायला जात। याला वाटतं तो जवळचा आहे त्यांनी त्याला जवळ गेलं। काय करायचं नाही, ते काही आलबेल काही चाललेलं असं मला दिसत नाही। त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या आहेत। आता जर उमेदवार निवडून आणायचं असेल तर मला म्हणजे नवाब मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बोलवलं असणार। पण नेमका खुलासा फडणवीसजींनी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे। एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झाली। आताची स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय असा सवालही उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।